नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम के ठोक मानधन कर्मचारियों को आज वेतन वृद्धि मिल गई। परिवहन उपक्रम ने आज कर्मचारियों के बैंक खाते में बढ़े हुए 7,000 रुपये जमा कर दिए। इसे बड़ा फैसला मानते हुए आज एनएमएमटी के ठोक मानधन कर्मचारियों ने जनता दरबार में आकर स्वयं वन मंत्री गणेश नाइक का नागरिक सत्कार किया और फैसले के लिए उनका आभार जताया। इस दौरान एनएमएमटी कर्मचारियों ने परिवहन सभापति विकास जंजाड़ और समिति के सदस्य कुणाल महाडिक समेत कई अन्य लोगों का भी आभार जताया और उनका सत्कार किया, जिनके प्रयासों से वेतन वृद्धि का फैसला लिया गया था। परिवहन सभापति विकास जंजाड़ ने इस पर खुशी जताते हुए लोक नेता गणेश नाइक, सभागृह नेता सागर नाइक एवं महापौर सुजाता ताई पाटिल एवं उप महापौर दशरथ भगत के प्रति भी आभार प्रकट किया। परिवहन सभापति विकास जंजाड़ ने कहा कि इस फैसले से ठोक मानधन कर्मचारी आनंदित हैं, उनका मनोबल बढ़ा है, जिसका फायदा एनएमएमटी को और भी बेहतर बनाने और परिचालन को मजबूत करने में मददगार बनेगा। परिवहन सभापति ने और क्या कुछ कहा, आप खुद ही सुन लीजिए। नवी मुंबईचे शिल्पकार, वन मंत्री, तसेच पालघर जिल्हा पालकमंत्री आणि ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, आमचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, गटनेते सागरजी नाईक साहेब, आम्ही या नवी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील मॅडम, स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, त्यानंतर उपमहापौर दशरथजी भगत, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने निश्चित आम्ही 15 एप्रिल रोजी हा निर्णय घेतला होता की मागील 6 ते 7 वर्षामध्ये कामगारांना पगार वाढलेले नव्हते। ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर नवी मुंबईसारख्या शहरामध्ये इन हँड 18,000 17,000 रुपये जर पगार येत असेल तर ते कुटुंब कसं जगेल। कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, मी पण एक मध्यमवर्गीय चाळीतला असल्यामुळे मला देखील या गोष्टीची कल्पना होती। म्हणून सर्वप्रथम म्हणजे आमचे परिवहन समिती स्थापन होऊन आणखी 100 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्या अगोदर आम्ही काही निर्णय घेऊन फक्त निर्णय हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे। आणि आज आता 1 तासा अगोदर यांच्या म्हणजे साधारणतः आमचे 1303 कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। 850 कर्मचारी आहेत ते आमचे परमनंट आहे। त्या 1303 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वाढीव दराने हे पैसे जमा झालेले आहे। निश्चित एक आनंद आहे आम्हाला की आम्ही म्हणजे काही ना काहीतरी करू शकलो, की सर्वात हा मेन घटक आहे जो दुर्लक्षित असतो व यांना न्याय द्यायचं काम आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे। तर मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या नवी मुंबईमध्ये कर्मचारी असतील किंवा कोणताही वर्ग असेल, त्यांना एक गोष्ट माहीत आहे की या नवी मुंबईमध्ये आदरणीय नाईक साहेब आहेत आणि ते आपल्याला योग्य तो न्याय देतील या भरोशावरतीच ही लोक आजपर्यंत काम करत होती। कोणी कुठे सोडून गेलं नाही। एवढा 18,000 कमी पगार असताना देखील बिचारे काम करत होते। आज त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला। आता हे 7,000 वाढून प्रत्येक वर्षी 1,000 रुपये हे ऑटोमॅटिकली वाढत जाणार। म्हणजे प्रत्येक वर्षी यांना वेगळं पत्र द्यायची गरज नाही किंवा वेगळ्या अपेक्षा ठेवायची गरज नाही आणि यांना त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज नाही। आता या ठिकाणी जसं यांना पगार वाढवलेत तशा यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढलेल्या आहेत। मॅडम, परिवहन असेल तर या मागील 6 वर्षामध्ये ही भयंकर तोट्यात गेलेली आहे। याची कारणं वेगवेगळे असतील, डिझेल गाड्या असतील, त्या आम्ही सर्व सुधारणा केलेल्या आहेत। जे विषय परिवहन समितीमध्ये मंजूर झाले त्याची आता टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यानंतर जे असे रूट आहेत जे लॉसमध्ये आहेत ते कमी करण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक कंडक्टरला एक सूचना दिलेली असेल की बाबा आता हे पगार वाढलेत पण आपल्याला रेव्हेन्यू पण वाढून द्यायचा आहे। उद्यापासून मी प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक कंडक्टरची मीटिंग घेणार आहे की तुमचं कलेक्शन वाढलेलं पाहिजे। बेस्टची बस पुढे जाते आणि आपण पाठीमागून चाललो तर प्रवासी तर त्या बसमध्ये चालणार आहे। त्या हिशोबाने ते शेड्यूल वाढून हाय या बसमध्ये तर उत्पन्न वाढणार। त्यानंतर आमच्या ज्या नवीन बस येतील त्यांमध्येही उत्पन्न वाढेल आणि निश्चित या येणाऱ्या 4-6 महिन्याच्या काळामध्ये परिवहनमध्ये एक वेगळा बदल जसा आत्ता दिसतोय यापेक्षाही चांगला बदल दिसेल। आर्थिक समतोल निश्चित ज्यावेळेस पगार आपण वाढवतो तर साधारणतः आम्हाला महिन्याला 97-98 लाख रुपये हे वाढलेले आहेत। म्हणजे वर्षाला साधारणतः एक 12 कोटीच्या जवळपास लागणार आहे। तर आम्ही याच्यामध्ये उत्पन्न वाढवताना प्रामुख्याने आता आम्ही मोबाईल टॉवरसारखी कल्पना आणली, जी आम्ही राबवतो आहे। ATM सारखी कल्पना आणली, ती राबवतो आहे। त्यानंतर प्रत्येक डेपोमध्ये
आम्ही ई व्ही चार्जिंग जी आहे ही चालू करणार आहे आणि ती नागरिकांसाठी देखील ठेवणार आहे चार्ज घेऊन. त्यातून आम्हाला रेव्हेन्यू मिळणार आहे. रेव्हेन्यू मिळण्यासाठी जे शक्य आहे आणि जे नियमात असेल अशी सर्व कामं आणि सर्व उपक्रम आम्ही राबवणार. प्रशासनाने तर 6 वर्ष हे सगळं झालेलं आहे. प्रशासनाने जे निर्णय घेतले असते, बिचाऱ्यांचे पगार वाढवले असते, तर आतापर्यंत त्यांनी पण हे बघा मॅडम, कामाला कोण येतो? ज्याला पोटभर भेटतं ना तो येतो ना. इथे नावापुरतं फक्त बिचारे करत होते मेहनत तरी एवढे दिवस. आता निश्चित प्रशासन असताना ज्या गोष्टी झाल्यात त्या वारंवार काढण्यात काही उपयोग नाही. आता नाईक साहेबांच्या आधिपत्याखाली ही सगळी कमिटी आहे, ही सगळी माझ्यासोबत आहेत. साहेब स्वतः या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतात. संजीव नाईक साहेब स्वतः या गोष्टीत लक्ष देतात. तर येणाऱ्या काळामध्ये एक पॉझिटिव्ह रिझल्ट हा सर्व नवी मुंबईकरांना बघायला मिळेल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.